श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 26 ऑगस्ट 2024 श्रावणातील चौथा सोमवार आणि या दिवशी आलेली आहे या वर्षाची गोकुळाष्टमी. बघता बघता श्रावण महिना संपत सुद्धा आलेला आहे. उद्याच्या चौथ्या श्रावण सोमवारी योगायोगाने कृष्ण जन्माष्टमी ही असणार आहे. अनेक कुटुंबांमध्ये श्रावणी सोमवारचे व्रत हे केले जाते, तर काही जण गोकुळाष्टमीचा देखील उपवास करत असतात. त्यामुळे बऱ्याच स्त्रियांना असा प्रश्न पडलेला आहे की हे दोघेही उपवास एकत्र आल्यामुळे कशा पद्धतीने हा उपवास करावा, तसेच उपवास कसा सोडावा, कधी सोडावा आणि काय खाऊन हा उपवास सोडावा, आणि जर तुम्ही गोकुळाष्टमी करत नसाल तर श्रावण सोमवारचे व्रत कसे करावे, आणि जर दोघंही उपवास करत असाल तर मग हे उपवास कशा प्रकारे आपण सोडायचे आहेत, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण असणार आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तर मंडळी, 26 ऑगस्ट 2024 या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे आणि या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. आणि याच दिवशी श्रावणातला चौथा सोमवार सुद्धा आलेला आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमी साजरी केली जाते आणि ही अष्टमी तिथी पहाटे 3:39 प्रारंभ होईल आणि 27 ऑगस्टला पहाटे 2:19 समाप्त होईल. त्यामुळे 26 तारखेलाच आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरी करायचा आहे. गोकुळाष्टमीचे व्रत हे अत्यंत प्रभावी मानले जाते, कारण या तिथीचे व्रत केल्याने मनुष्य अनेक जन्मातील पापांपासून मुक्त होतो. म्हणून श्रावण कृष्ण पक्षातील रोहिणी नक्षत्रयुक्त अष्टमीला व्रत आचरण करून भगवान श्रीकृष्णांची पूजा मनोभावेही केली जाते. यामुळे आनंद व मोक्षप्राप्ती ही होत असते. या दिवशी कृष्णांच्या बालस्वरूपाची पूजाही केली जाते. त्यामुळे आपल्या देवघरात जो छोटासा आपला बाळकृष्ण असतो त्याच मूर्तीची पूजा आपण या दिवशी करावी. त्याला जास्त महत्त्व हे आहे, म्हणून त्या मूर्तीचीच आपण लहान बाळाप्रमाणे पूजाही करावी व बाळकृष्णांचा जन्मोत्सव साजरी करायचा आहे. त्यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्य हे प्राप्त होते. तर गोकुळाष्टमीच्या दिवशी बाळकृष्णांची पूजा सोमवारी रात्री 12:01 सुरू करायची आहे, तर 12:45 शुभ मुहूर्त पूजेचा असणार आहे. तसेच या दिवशी श्रीकृष्णांसाठी गोकुळाष्टमीचा उपवासही केला जातो आणि या दिवशी श्रावण सोमवारचा देखील उपवास आहे. तर जे भाविक श्रावण सोमवार तसेच गोकुळाष्टमीचे व्रत करणार आहेत त्यांनी सकाळपासूनच व्रत हे करावे. श्रावणी सोमवार सायंकाळी सोडला जातो, पण गोकुळाष्टमीचा उपवास त्या दिवशी सोडला जात नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गोपाळकाला केल्यानंतरच हा उपवास सोडला जातो. किंवा मग जे लोक सायंकाळी बाळकृष्णांच्या जन्मोत्सव साजरी करणार आहेत त्यांनी 12 वाजल्यानंतर कृष्ण जन्मोत्सव साजरी करून उपवास 12 नंतर सोडला तरीही चालतो. पण शक्यतोवर 12 नंतर कोणी जेवण वगैरे करत नाही, म्हणून संध्याकाळी शक्य तेवढे फराळच आपण करावा आणि मग दुसऱ्या दिवशी गोपाळकाला केल्यानंतर उपवास सोडावा. संध्याकाळी जन्मोत्सव साजरा केल्यावर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला करून श्रीकृष्णांना महानैवेद्य अर्पण करायचा असतो आणि मग उपवास सोडायचा असतो. त्याच नैवेद्यामधून थोडा भाग काढून नैवेद्य रूपी प्रसादाने हा उपवास सोडला जातो. ज्यांचा गोकुळाष्टमीचा उपवास आहे त्यांनी गोपाळकाला खाऊनच उपवास सोडावा आणि जे गोकुळाष्टमीचा उपवास करत नाहीत त्यांनी मागच्या 3 सोमवारी ज्या प्रकारे उपवास सोडलेला आहे त्याप्रमाणेच श्रावणी सोमवारचा उपवास सोडावा. सकाळी उपवास धरायचा असतो. श्रावण सोमवार आणि सायंकाळी शिवपूजन करूनच मग आपण सात्विक जेवण बनवून देवाला नैवेद्य दाखवून श्रावण सोमवारचा उपवास सोडत असतो. गोकुळाष्टमी आणि श्रावण सोमवार एकाच दिवशी आल्याने चुकूनही तामसिक पदार्थांचा वापर आपल्या अन्नपदार्थांमध्ये करू नये. तामसिक म्हणजे अंडी, मांस हे तर श्रावण मासामध्ये वर्जच असतं, हे कोणी सेवन करत नाही. तरीही कांदा, लसूण हे सुद्धा अन्नपदार्थांमध्ये आपण
शक्यतोवर देवाला नैवेद्य आपण जो अर्पण करतो त्यामध्ये टाकू नयेत. या गोष्टींची विशेष काळजीही घ्यावी. बऱ्याच ठिकाणी कांदा लसूण न घालता देवाला सात्विक नैवेद्य अर्पण केला जातो. श्रावणी सोमवार आणि गोकुळाष्टमीचे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते. त्यामुळे सात्विकतेला या दिवशी अधिक प्राधान्य हे द्यावे. गोपाळ काला करून त्याचा नैवेद्य श्रीकृष्णांना अर्पण हा करायचा आहे आणि मग आपण उपवास सोडावा. ज्यांचा सोमवारी गोकुळाष्टमीचा उपवास नसेल त्यांनी दिवसभर सोमवारचा उपवास करून मग संध्याकाळी श्रावण सोमवारचा उपवास सोडायचा आहे. या दिवशी ज्या स्त्रियांना मासिक धर्म असेल त्यांनी श्रावण सोमवार किंवा गोकुळाष्टमीचा उपवास करावा, मात्र पूजाही करू नये. या दोन्हीही उपवासाला तुम्ही दूध, फळे, सुकामेवा, राजगिरा लाडू, खजूर, ड्रायफ्रूटचा शिरा किंवा नुसते ड्रायफ्रूट्स असे पदार्थ खाऊ शकतात. त्याचबरोबर साबुदाणा खिचडीही खाल्ली तरीही चालेल. मात्र श्रावणी सोमवारी अनेक जण तिखट आणि मीठ हे खात नाहीत किंवा काही जण फक्त दूध आणि फळांवरच हा उपवास करत असतात. त्याप्रमाणे तुम्ही नेहमी जसे व्रत आचरण करता त्याप्रमाणे श्रावण सोमवारचे व्रत हे करावे. परंतु बऱ्याच ठिकाणी श्रावणी सोमवारच्या उपवासाला भगर ही खाल्ली जात नाही. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही व्रत आचरण हे करावे. जन्माष्टमीचा उपवास अष्टमीला सुरू होतो आणि नवमीला संपतो. तर व्रत पाळणाऱ्यांनी सप्तमीपासून ब्रह्मचर्याचे पालनही करावे आणि सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवावे. त्याचबरोबर या दिवशी आपले आचरणही चांगले असावे. सर्वांशी प्रेमाने वागावे, कुणाशीही वादविवाद करू नयेत, खोटं बोलू नये. जन्माष्टमीचे व्रत ठेवल्याने आपल्या इच्छित मनोकामना या पूर्ण होतात. यंदाच्या श्रावण सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी असून हा एक शुभ योगायोग असल्याचे सांगितले जात आहे. भगवान श्री विष्णूंचा 8वा अवतार म्हणून श्रीकृष्णांकडे पाहिले जाते. तसेच श्रीकृष्णांना पूर्ण अवतार देखील मानले जाते. ही जन्माष्टमी साजरी करत असताना त्यांच्या लीला, शिकवण, धोरण, सत्यता, नीतिमत्ता या सर्वांचे स्मरण हे आपण करावे. श्रीकृष्णांचे नाव घेतले की गोकुळ, राधा आणि त्यांच्या सुंदर लीला आपल्याला आठवतात. तसेच श्रीकृष्णांचे चरित्र महाभारत आणि भगवद्गीता याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे हरिहरांचे पूजन एकाच दिवशी केले जाणार आहे. जे संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतील आणि ज्यांना संतान प्राप्त होत नसेल त्यांनीही गोकुळाष्टमीच्या दिवशी बाळकृष्णांची मनोभावे शुद्ध अंतकरणाने छान सुंदर पूजाही करावी व श्रीकृष्णांना प्रसन्न करावे. त्यांच्या आवडीच्या सर्व वस्तू जसं की माखन मिश्री, तुळशीपत्र आपण या दिवशी आवर्जून त्यांना अर्पण करावे, जेणेकरून श्रीकृष्णांची कृपा होऊन संतती प्राप्ती निश्चितच होईल. हे व्रत पाळल्याने सर्व कार्यांमध्ये विजय प्राप्त होतो. हे व्रत आचरण करत असताना मन, शरीर, आचरण शुद्ध राहावे म्हणून हे व्रत केले जाते. रोग, दुःख, गरिबी यामुळे संपते आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या इच्छित कार्यसिद्धी प्रदान करतात व कुटुंबाला समृद्ध करतात. घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. कुटुंबाची भरभराट होते. तर या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, स्वच्छ स्नानादी करून आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकावे. तसेच घरातही शिंपडावे. रोजची देवपूजा आपण करून घ्यावी. शिवपूजन देखील या दिवशी आपण करावे. शिवलिंगावर आपण शुद्ध पाण्याने तसेच पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर बाळकृष्णांचीही आपण विधिवत पंचोपचारे पूजाही करावी. पुन्हा संध्याकाळी 12 नंतर पूजेचा शुभ मुहूर्तावर विशेष पूजा बाळकृष्णांचीही करायची आहे. पूजा झाल्यावर त्यांना आवडीचा नैवेद्य अर्पण करावा. या दिवशी मंदिरांमध्ये 56 भोगही मोठ्या प्रमाणात दाखवले जातात. घरी आपण आपल्याकडे जे पदार्थ उपलब्ध असतील ते तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतात. त्यानंतर झुल्यामध्ये बसवून सुंदर पाळणाही आपण म्हणावा. अशा प्रकारे बाळकृष्णांचा जन्मोत्सव आपण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी हा करावा व दुसऱ्या दिवशी गोपाळकाला करून नैवेद्य दाखवून मग उपवास सोडायचा आहे आणि शिवपूजनही आपण घरी किंवा मंदिरात जाऊन करावे आणि संध्याकाळी श्रावण सोमवारचा उपवास सोडावा. तर मंडळी, अशा प्रकारे चौथा श्रावणी सोमवार व गोकुळाष्टमीचे उपवास आपण कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.